म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण देवाचे दान पैक्याने मिळावयाचा तू विचार केला. या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूची प्रार्थना कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. कारण तू अतिशय कडूपणात व अधर्माच्या बंधनास आहेस, असे माझ्या दृष्टीस येते. तेव्हा शिमोनाने म्हटले, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीपैकी काही मजवर येऊ नये, म्हणून तुम्हीच माझ्यासाठी प्रभूची प्रार्थना करा. नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजविल्यावर ते यरूशलेमात परत आले. तेव्हा त्यांनी शंभरोनी लोकांच्या पुष्कळशा गावातून सुवार्ता सांगितली. आमेन. आमेन. असो गौरव पित्या पुत्र पवित्रात्म्यालाही, जसे प्रारंभी होते आहे आजही आणि युगान युग होईल. आमेन. आमेन. कृपा करून बसूया. जर कोणाला साक्षी सांगायची असेल तर आता पण तुम्हाला वेळ आहे, तुम्ही येऊ शकता आणि आपली साक्षी तुम्ही सांगू शकता. जर नसेल तर आमची क्वायर टीम तयार आहे. आम्ही देवाचे गीत गाऊन देवाला मान महिमा आणि गौरव देऊया. या तुमच्या फोनमध्ये गीत टाकलेले आहेत. वाजवणारे कोणी असतील तर कृपा करून समोर या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 जोरात म्हणा हो. हालेलुया. हालेलुया. का म्हणजे कावर म्हटलं तुम्हाला जोरात म्हणा म्हणून? परमेश्वर का वचन कहता है हम परमेश्वर के संतान हैं, हम आत्मा में और किसमें? सत्य में आराधना करना चाहिए. इसका मतलब ये है कि परमेश्वर की आत्मा जब हमारे अंदर आती है, परमेश्वर के वचन को जब हम अंदर लेते हैं तो क्या आता है हमारे अंदर? परमेश्वर का सामर्थ आता है. यीशु मसीह का परमेश्वर का वचन कहता है कि मैं ही सत्य मार्ग जीवन हूँ. तो सत्य जब आता है तो सत्य शब्द है, परमेश्वर का वचन वाक्य है. वो शब्द हमारे अंदर आने के बाद में आमच्या मध्ये आल्यानंतर ते शब्द आमच्या तोंडाना बाहेर येत आहे. तर सत्य आणि आत्मा, सत्य देवाची आत्मा आणि तोंडानं आमच्या सत्य निघाव म्हणजे सामर्थ्यानं निघाव. अगर तुमच्या मोहरी दुष्टात्मा बसले, या बाबा तुम्ही येऊन बसा म्हणलं तर जा ना, तुम्हाला सामर्थ्यानं हालेलुया देवाची स्तुती हो, देवाची महिमा हो, जेव्हापर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत ते जाणार नाही. तर आपण ज्योतीचे लोक आहो. कौन आओ? पण यीशु मसीह ज्योति बनकर आया है कि ज्योति हमारे अंदर रहे. हालेलुया. हालेलुया. तो हम परमेश्वर की आराधना करेंगे, उसको धन्यवाद करेंगे गीतों के द्वारा कि हम आत्मा में और सत्य में. हालेलुया. हालेलुया. जोर से गीत को गाएंगे क्या साथ में मिलकर? हालेलुया. हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभु. येणारं गीत आहे आपल्या पुस्तक मध्ये गीत आहे हे आनंद जुने गीत आहे. गाऊया. सगळे मिळून गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची, आनंद नाचूनी गाऊया. हालेलुया. 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 येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझ्या
माझ्या पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया हालेलुया. यीशु मसीह की जय. आने वाले यीशु मसीह की जय. पता है क्या यीशु मसीह आने वाला है बोलकर आपको पता है क्या? है क्या? नहीं है, क्योंकि वो आने वाला है. हमको तैयार करना है, हमको खुद को तैयारी करना है. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है, यशायाह में 43 में कहता है कि परमेश्वर ने मनुष्य को रचा है किस लिए? कि हम उसकी स्तुति और आराधना करना चाहिए. क्या करना चाहिए? स्तुति और आराधना. आराधना करना चाहिए. तो जब हम रिसेंटली लास्ट वीक हम लोग एक मीटिंग किए, एक भाई आए थे कोलकाता से. उनका नाम साजिद जरमया था. वो मुस्लिम थे, मौलाना थे, अरबी और उर्दू उनको आता था. तो उसमें से यीशु मसीह ने उनको चुना है. तो किसी के द्वारा वो व्यभिचार में थे, हर प्रकार के गंदी चीज़ में थे, और कोई उनको वचन उनको बोला. बोलने की वजह से वो उनको स्वागत किए, चर्च में बुलाए, एक बार आके देखो भाई. तो चर्च में आने के बाद में सब लोग कहे कि वो आराधना की वजह से उनका मन नहीं बदला या वचन की वजह से नहीं, लेकिन सब बाहर जब जाते ना, सब खत्म होने के बाद में भाई कहाँ से आए हो, किधर से आए हो बोलकर सब लोग मिलना शुरू किए. तो उनको जो इज्जत बाहर नहीं मिली थी, चर्च में उनको क्या मिली? इज्जत, आदर मिला. तो वो देख रहे थे कि भाई बाहर मुझे कोई आदर नहीं करता, कोई मेरा इज्जत नहीं करता, लेकिन चर्च में आने के बाद में सब लोग मुझे इतना प्यार दे रहे. भाई कैसा लगा आपको हमारा चर्च, कैसा लगा आराधना, कैसा लगा वचन? तो वो इंसान उत्साहित हुआ. होने के बाद में उसको मन लगा कि सच में भाई हमारे क्रिस्ती लोग कितना प्यार बांटते हैं. हमको बाहर लोग इसका ये क्या बोलते हैं, रिजेक्ट करते हैं, लेकिन यहाँ पर मुझे प्यार कर रहे हैं, मुझे आदर कर रहे हैं, जबकि मैं कुछ भी नहीं यहाँ पर, लेकिन मेरा आदर कर रहे हैं. तो वहाँ से उसका जीवन बदला. वो मौलाना से कहे कि यीशु मसीह में आया. आज उनके यूट्यूब में चैनल है जरमया, पूरे भारत देश में हर जगह पर वो परमेश्वर का वचन सारे मुस्लिम भाइयों में वो वचन बांट रहे हैं. मेरे साथ में आरएसएस के ब्रदर भी आए थे, जो गीता से पढ़ते हुए, संस्कृत पढ़ते हुए ये बाइबल में आए. तो बोलने का मतलब है कि जब हम परमेश्वर के वचन में, परमेश्वर में बढ़ते हैं, तो हम दूसरों को आशीष बनना चाहिए. हमारे आराधना के वजह से, हमारे जीवन के वजह से, हमारे वचन, जो हम वचन के द्वारा हम जो चलते हैं, दूसरे के जीवन में ज्योति आना चाहिए. तो हमारे गांव में हमारे शाउल ब्रदर बहुत बड़ा स्वागत किया उनका. वो बहुत क्या बोलते हैं, उत्साहित थे, परेशान थे कि लोग इतना पूरे गांव में उनको चादर डाल के, शॉल डालकर स्वागत कर रहे हैं. वो बहुत खुश थे कि इतना अच्छा स्वागत करते हैं जो उनके लोगों में भी नहीं करते. तो बहुत उत्साहित हुए थे वो. तो परमेश्वर के जब हम काम करते हैं, जैसे कि हमारे मेथडिस्ट के क्या बोलते हैं,
डिसिप्लिन बुक में भी लिखा हुआ है 256 पेज नंबर में कि हम शिष्य बनाए, मिशन में चले और लोगों को आत्मिक जीवन में बढ़ाए। जॉन वेस्ली जो इसके जो फाउंडर थे, एक मकसद से डिसिप्लिन बुक बनाया था कि सिर्फ हम यहाँ पर नहीं है कि लोग आए सिर्फ मेथडिस्ट से नहीं पहचाना, यीशु मसीह के नाम में पूरे संसार में लोग पहचानना चाहिए। तो हम जब भी जाए, हमारा काम है हम प्रचार करना, यहाँ पर हम भरना चाहिए और बाहर जाकर हम सुसमाचार सुनाना चाहिए। 100% हम जहाँ पे काम करते हैं, जहाँ पर हम जाते हैं, सुसमाचार सुनाना चाहिए। तो यहाँ आने का मतलब हम गीतों से हम भरना चाहिए, वचन से हम भरना चाहिए, उसी आत्मा में हम जाकर दूसरों को प्रचार करना चाहिए। हालेलुया। हालेलुया। आप उत्साहित हो क्या दूसरे गीत के लिए? उत्साहित हो क्या? यस। हालेलुया। दूसरा गीत गाएंगे हम, आराधना में छुटकारा है। यीशु मसीह में छुटकारा है, यीशु मसीह में जीवन बदलता है, यीशु मसीह में उद्धार मिलता है। यीशु मसीह हमको बचाने के लिए आए, छुटकारा देने के लिए आए। वही गीत, ये वचन के अनुसार गीत लिखा हुआ है। हम गीत को गाएंगे और परमेश्वर को महिमा देंगे। हालेलुया। हालेलुया। आराधना में है छुटकारा, सोबत बोलिए। आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। हो प्रार्थना करे, आराधना करे, ओ अच्छा है कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, ओ अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो तुम पाओगे। मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। हो प्रार्थना करे, आराधना करे, ओ अच्छा है कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, ओ अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन। हो प्रार्थना करे, आराधना करे, ओ अच्छा है कितना भला है। हो प्रार्थना करे, आराधना करे, ओ अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। हालेलुया। हालेलुया। हम अपने आंखों को बंद करेंगे,
परमेश्वर को प्रार्थना करेंगे, यही हमारी प्रार्थना कि प्रभु हमको छुटकारा दे, प्रभु छुटकारा दे, प्रभु हमको, प्रभु हम पर दया कर, कृपा कर प्रभु। आराधना के द्वारा छुटकारा दे प्रभु, प्रार्थनाओं के द्वारा प्रभु हमको छुटकारा दे प्रभु। हाँ प्रभु, धन्यवाद करते प्रभु, तेरी स्तुति करते, तेरी महिमा करते हैं। यही प्रार्थना हमारे जीवन में होना चाहिए, क्योंकि यीशु मसीह हमको पापों से बचाने के लिए आए और हमको छुड़ाने के लिए आए, हर एक बंधनों को तोड़ने के लिए आए कि हमारा उद्धार हो सके। सुंदर सा गीत है, तुम सा कोई नहीं प्रभु, तुम सा कोई नहीं, पूरा यकीन है प्रभु और तुम सा कोई नहीं, क्योंकि हमारी आशा सिर्फ यीशु मसीह ही है जो हमको छुड़ा सकता है, बचा सकता है, हमारे जीवन को बदल सकता है। तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं। फिर से गाए, तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं। यीशु मसीह, यीशु मसीह, ओ महिमा तेरी, गाए हम, गाए आसमां, गाए ये जमीन, यीशु मसीह, ओ महिमा तेरी, गाए आसमां, गाए ये जमीन, तुम सा कोई नहीं प्रभु, तुम सा कहीं नहीं प्रभु, अब है पूरा यकीन तुझ पे प्रभु, तुम सा कोई नहीं। यीशु मसीह, हमेशा हमेशा के लिए तेरी महिमा होने दे युगान युग प्रभु, क्योंकि तू महिमा के योग है प्रभु। गाए आसमां भी प्रभु तेरी महिमा, जमीन भी प्रभु तेरी महिमा गाए प्रभु, सारा संसार तेरी महिमा गाए प्रभु। और तूने हमको रचा कि हम भी तेरी स्तुति और महिमा कर सके प्रभु। तुम सा कोई नहीं प्रभु, अंधेरों में तू रोशनी देता है, अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है, अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है। हालेलुया, 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 हालेलुया। अंधेरों में तू रोशनी है प्रभु, तू ही हमारी मंजिल है स्वर्ग के लिए जाने के लिए प्रभु।
तू जहां कहाँ प्रभु, तू जहां ना कुछ कमी है प्रभु, तुझ में कुछ भी ऐसी कमी नहीं है प्रभु। हाँ प्रभु, तेरा नाम ही जिंदगी है और तू ही हमारी जिंदगी है प्रभु। जो तूने हमको जीवन देने के लिए इस पृथ्वी पर आया प्रभु, हमारे लिए प्रभु गाड़ा गया, मारा गया, थूका गया, तुझे निकारा गया प्रभु, रिजेक्ट किया गया प्रभु, फिर भी प्रभु तूने कहा हे पिता इनको क्षमा कर, इनको नहीं पता ये क्या करते हैं प्रभु। और तू गाड़ा गया और तीसरे दिन फिर से जी उठा और तू जियो में से उठने वाला परमेश्वर है प्रभु। हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु। प्रभु धन्यवाद देते, तू ही हमारा जीवन है प्रभु, तू ही हमारा जीवन है प्रभु, तू ही हमारा रास्ता है प्रभु, तू ही हमारा सत्य है प्रभु। हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जहां न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है। धन्यवाद करते हैं प्रभु, तू ही हमारी रोशनी है प्रभु, जो तू इस जगत पे प्रभु ज्योति बनकर आया प्रभु, और इस संसार में आया लेकिन तुझे कोई ना पहचाना प्रभु। प्रभु हम पर दया कर, कृपा कर प्रभु, तेरी ज्योति को पहचानने के लिए प्रभु, तेरी ज्योति प्रभु हमारे अंदर लेने के लिए प्रभु, तेरे वचन से हमको भर प्रभु, यीशु मसीह के नाम में प्रार्थना करते प्रभु। हमको तेरे आत्मा से भर प्रभु, हमको प्रभु अग्नि का अभिषेक कर, यीशु मसीह के नाम में प्रार्थना करते हैं प्रभु। दया कर, कृपा कर कि प्रभु हम तेरे आत्मा में चलने वाले संतान बने, तेरी संतान होकर चले प्रभु। जब इस पृथ्वी पर हम चलते हैं, इस संसार पर हम चलते हैं प्रभु, हमको तू प्रभु मार्गदर्शन कर पवित्र आत्मा के द्वारा प्रभु, आने वाले वचन के द्वारा प्रभु हमसे तू बात कर, और वचन के द्वारा प्रभु हमारे जीवन को बदल, हमको छुटकारा दे प्रभु। दया कर, कृपा कर प्रभु, सभी को तो आशीष कर। धन्यवाद करते हुए प्रार्थना करते हैं, यीशु मसीह के नाम में करते हैं, सुन और ग्रहण कर, आमीन। थैंक यू वेरी मच। बैठ जाएंगे। देवाची आम्ही स्तुती करतो माझ्या प्रियांनो, चांगले वर्शिप आपण केलेली आहे आणि लेकरं जे संडे स्कूलचे आहेत ते संडे स्कूलला जातील। पुढच्या रविवारी DSI राहतील आपल्या संगती। आकांक्षा त्यांना सांगा की एखादं गीत, ॲक्शन गीत ते गातील आणि देवाची महिमा करतील। अशा प्रकारचा जर आराधनेचा जर आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडासा वेळ काढून यावं लागेल, है ना। म्हणून आम्ही देवाची स्तुती करतो, कारण देवबापाने आम्हा सर्वांना आशीर्वादित करून देवाच्या महिमेसाठी तयार केलेलं आहे। मागच्या रविवारी कदम साहेब आमच्या संगती होते, त्यांनी खूप स्पष्ट रीतीनं आम्हाला संदेश दिला। कुणाबद्दल सांगितलं त्यांनी? हनोक, राईट, नाही, हनोक नावाचा जो देवाचा भविष्यवक्ता होता त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या। हनोकाला मरणाचा अनुभव आला नाही, देवाने त्याला काय केलेलं आहे? हनोकाला देवाने मरण्याच्या अगोदर काय केलेलं आहे? उचलून घेऊन गेलं नाही, त्याला मरणाचा अनुभव आलेला नाही। आणि हा माणूस कसा जगापासून वेगळा होता त्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। आणि पहिली गोष्ट त्यांनी सांगितली, जर तुम्ही इब्रानीचं पुस्तक, इब्रानी त्याचा 11 अध्याय आणि 5 वचन जर बघाल तर तिथे लिहिलेलं आहे, राईट, मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे, मरण अनुभव येऊ नये म्हणून विश्वासाने अनोखाला लोकांतरी नेण्यात आले। तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले।
लोकांतर होण्यापूर्वी त्याविषयी साक्षी झाली की तो देवाला सांगा, तो देवाला आनंदित करणारा माणूस होता, संतोष करणारा माणूस. नाही, आता आम्ही जर आपल्या जीवनाकडे पाहिलं, मग आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत हे आपल्याला माहिती आहे. नाही, काय खरोखर तुम्ही आणि मी देवाला प्रसन्न करणारं जीवन जगत आहोत काय? जर देवाची संगती आम्हाला हवी असेल, जर देवाच्या राज्यामध्ये जर आमचा प्रवेश करायला व्हायला पाहिजे असेल, तर मग देवाकडून ही एक साक्षी तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी, तुमच्या आणि माझ्या कुटुंबासाठी देवाच्या मुखातून निघाली पाहिजे. आम्ही कितीही रेग्युलर जर चर्च आलो, कितीही जर दान दिलं, कितीही जरी काही केलं, आणि जर आम्ही देवाला संतुष्ट करणारं, आनंदित करणारं जर जीवन जगलो नाही, तर मग प्रश्नचिन्ह तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल राहीलच राहील. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की तो आज्ञाकारी होता. नाही, जर आम्ही पाहिलं समर्पण त्याने केलं होतं, आज्ञाकारी तो होता. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की यहोशुआचं पुस्तक 24:15 मी आणि माझं घरानं आम्ही देवाची सेवा करणार. नाही, आम्ही देवाची सेवा करण्यासाठी तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आणि मी त्याच्या मागच्या रविवारी सांगितलं होतं की माझ्या प्रियांनो, या जगामध्ये आम्ही सर्वजण देवासाठी मूल्यवान आहोत. कोणीही देवावर विश्वास ठेवलेला माणूस मूल्यवान नाही, त्याची किंमत नाही असं नाही. लहानातला लहान माणूस, लेकरू जरी देवावरती जर विश्वास ठेवत असेल, तर तुमची आणि माझी किंमत देवाच्या घरामध्ये आहे. आणि म्हणून देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वादित करून त्याच्या महिमेसाठी उपयोगात आणलेला आहे. आणि 1 कोरिन्थियस त्याचा 12वा अध्याय जर तुम्ही काढला, तर त्या ठिकाणी 12 पासून जवळजवळ शेवटापर्यंत शरीरावरून घेतलेले उदाहरण असं लिहिलेलं आहे. शरीरामध्ये अनेक अवयव आहेत. अवयव म्हणतो त्याला. शरीरामध्ये हात आहे, तोंड आहे, नाक आहे, कान आहे, जीभ आहे, पाय आहे, अंतडी आहेत, मेंदू आहे. सर्व जे शरीरामध्ये आहे त्याला सर्वाला मिळून आम्ही काय म्हणतो? सर्वांना मिळून आम्ही काय म्हणतो? काय म्हणतो? शरीर म्हणतो. नाही, आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की काय, डोळा चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे. जर तुम्ही 21व जर वचन वाचाल, तिथे लिहिलेलं आहे, डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायास म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत. नाही, इथं लिहिलेलं आहे की देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की शरीरामधला जो कोणता अंग आहे, हर एक अंग देवाच्या उपयोगाचा आहे. नाही, आणि म्हणून आम्ही देवाची स्तुती करतो आणि प्रार्थना करतो, देवा आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आणि जे काही टॅलेंट, जे काही आशीर्वाद देवाने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत, त्याबद्दल आम्ही देवाला मान महिमा गौरव देऊया. आणि स्तुती आराधनेमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे देवाची महिमा व्हावी. मी एक चर्चमध्ये गेलो होतो
बाहेर लिहिलं होतं, मधी या आणि देवाची आराधना करा. आणि ज्यावेळेस आम्ही इकडून बाहेर जातो, बाहेर जाण्याच्या गेटमध्ये लिहिलं होतं, बाहेर जा आणि देवाची सेवा करा. मधी या आणि उपासना करा, भक्ती करा, आणि बाहेर जा आणि मग तुम्ही सेवा करा. ज्या ज्या ठिकाणी प्रसंग मिळेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला देवाची साक्षी सांगितली पाहिजे आणि देवावर विश्वास ठेवून आम्हाला पुढं चाललं पाहिजे. आम्ही देवाची स्तुती करतो. आम्ही स्तेपनाबद्दल विचार करत होतो 6व्या अध्याय आणि 7व्या अध्यायामध्ये. आणि 6व्या अध्यायामध्ये लोकांनी स्तेपनाला त्रास द्यायला सुरुवात केला. आणि आम्ही पाहतो की देवाच्या नावाने तो अद्भुत काम करत होता. 6वा अध्याय 8वं वचन, स्तेफन कृपा व सामर्थ्य याही पूर्ण उत्साहात लोकात मोठी अद्भुते व चिन्हे करीत असे. तेव्हा काही लोकांनी कुरकुर केली आणि आमच्या लोकांची सेवा चांगल्या प्रकारे व्हावे असे पेत्राला त्याने येऊन सांगितलं. आणि पेत्राने सांगितलं की बाबा, तुमच्यामधून 7 लोकांना निवडून काढा, जे आत्म्याने भरलेले आहेत, जे बुद्धीनं भरलेले आहेत. 10वं वचन, पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलला त्याच्याने तोंड देवेना. जर तुम्ही पाहाल तर 7 लोकांची निवड केली गेली. आणि ज्यावेळेस मंडळीची भरभराट होत होती आणि लोकांना वाटलं की मंडळीची सेवा करण्यासाठी अजून लोकांची गरज आहे, परंतु पेत्र आणि योहानाने सांगितलं की बाबा, आम्ही खाण्यापिण्यामध्ये सेवा करणार नाही. आम्हाला देवाने वचन सांगण्याची सेवा दिलेली आहे. हे खाण्यापिण्याचं काम करण्यासाठी 7 लोकांना निवडा तुम्ही. आणि 7 लोकांची निवड केली गेली नाही. आणि त्याच्यामध्ये स्तेफन हा होता. आणि आम्ही पाहिलं की स्तेफनाचा विरोध झाला. लोकांनी त्याला जेलमध्ये घालण्याची धमकी दिली. परंतु देवाची स्तुती असो की स्तेफन पूर्णपणे देवाला समर्पित माणूस होता. आणि 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, 6वा अध्याय 15वं वचन, तेव्हा धर्मसभेत बसलेले सर्व त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यास त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. पहिला चमत्कार देवाने याच्या जीवनामध्ये केला. आणि आम्ही पाहतो की लोक ज्यावेळेस विरोध करत होते, कुरकुर करत होते आणि त्याला सर्व प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करत होते, परंतु देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की स्तेफनाचं जे मुख आहे ते मुख पूर्णपणे देवाच्या दूतासारखं दिसू लागलं. आणि हे सगळे झाल्यानंतर आम्ही पाहतो की 7व्या अध्यायामध्ये त्याने मोठा संदेश दिला. 1 पासून 7 पर्यंत 7वा अध्याय आम्ही पाहिलं की अब्राहमाबद्दल त्याने आम्हाला ओळख करून दिली. आणि 8 पासून 18 पर्यंत इसाक आणि याकोब, युसूफ त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला दिली. आणि पूर्ण इतिहास स्तेफनाने सांगितला. आणि जर आम्ही 18व्या वचनापासून 45 वर्षापासून पाहिलं तर मोशे, आरोन, योशुवा त्याच्याबद्दलचा इतिहास त्याने लोकांना सांगितला. आणि त्याने सांगितलं की मी काही मनाच्या गोष्टी सांगून नाही राहिलो, हे इतिहास आहे, ह्या देवाच्या गोष्टी देवाच्या वचनामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आणि तो सर्व संदेश सांगितला. आणि 46 पासून 56 पर्यंत दावीद आणि शमशोन त्याच्याबद्दल आम्ही पाहतो. आणि सर्व गोष्टी सांगितल्यानंतर लोकांनी त्याचा स्वीकार करण्यापेक्षा लोकांनी आपल्या हृदयाला कटिंग केलेलं आहे. आणि म्हणून 51 वचनामध्ये 7वा अध्याय 51 वचन तिथे लिहिले, अहो ताट मानेच्या आणि हृदयाने व कानाने बेसुंती लोकांनो, तुम्ही पवित्र आत्म्याला सर्वदा
अडविता. म्हणजे प्रियांनो, एक मनुष्य ज्याच्याबद्दल आम्ही ऐकलं, हनोक, तो देवाला प्रसन्न करणारा माणूस, देवाच्या आज्ञा पाळणारा माणूस, देवाला समर्पित माणूस, देवासाठी पूर्णपणे आपल्या घराण्यासह देवाची सेवा करणारा माणूस. आणि इथं आम्ही पाहतो की लोक स्तेफनाचा पूर्णपणे विरोध करत आहेत. आणि त्याने पाहिलं आणि तो म्हणाला, अहो ताठ मानेच्या व हृदयाने व कानाने बेसुंती लोकांनो, तुम्ही पवित्र आत्म्याला सर्वदा अडविता. जसे तुमचे पूर्वज तसे तुम्हीही, ज्याचा तुमच्या पूर्वजांनी पाठलाग केला नाही, अशा संदेष्टापैकी कोण होता बरे, ज्याने त्या नीतिमान पुरुषांच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यास त्यांनी जीवे मारले. त्याला धरून देणारे व जीवे मारणारे असे आता तुम्ही निघाला. आणि या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो म्हणाला 53व्या वचनामध्ये, ज्या तुम्हास देवदूतांच्या योगे योजलेले नेमशास्त्र प्राप्त झाले, त्या तुम्ही ते तुम्ही पाळले नाही. माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला या देवाच्या मंदिरामध्ये येण्याची जी आवड आहे, आम्हाला देवाजवळ प्रार्थना करण्याची गरज आहे की देवा, तू दिलेलं नेमशास्त्र, तू दिलेला नेम माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनामध्ये पूर्ण कर. आणि या गोष्टी ऐकल्यानंतर लोकांच्या मनामध्ये कळवळा आला नाही, परंतु त्याला झोंबले असं लिहिलेलं आहे. 54 अध्याय वचन वाचा. त्याचे हे भाषण त्यांच्या अंतःकरणास इतके झुंबले की ते त्यावर दात ओठ खाऊ लागले. मी सांगितलं होतं की देवाच्या वचनाच्या द्वारे जर आम्हाला दुःख होत नाही, मग तो संदेश नाही. कधी कधी आम्हाला दुःख झालं तर कधी कधी वाटतं की पालक मला बोलला नाही. इथं लिहिलेलं आहे की ज्या ज्या वेळेस देवाच्या लोकांनी संदेश दिला, त्या लोकांनी ग्रहण करण्यापेक्षा त्याने दात ओठ खाल्ले. आणि शेवटी मी सांगितलं होतं की इतकं दात ओठ खाल्ले की शेवटी स्टीफनला त्याने मारून टाकलेलं नाही. मरते वेळेस स्टीफनने काय सांगितलं मग? जर तुम्ही 59 वचन जर वाचला, तेव्हा ते स्तेफनाला वाचा. दगडमार करीत असता तो प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग घुटणे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. असे बोलून तो झोपी गेला. ख्रिस्तामध्ये जो माणूस मरतो तो माणूस मरत नाही. पुष्कळ वेळेस देवाच्या वचनामध्ये लिहिलेले ते झोपले. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेले की जे अन्य जातीचे लोक ओरडतात आणि रडतात, तशा प्रकारे तुम्हाला आणि मला करू नका असं सांगितलेलं आहे. आणि इथं आम्ही पाहतो की स्तेफनाने 2 गोष्टी केल्या. नंबर 1, त्याने सांगितलं की देवा 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 माझा, काय लिहिलेलं आहे?
तेव्हा त्याने स्तेफनाला दगडमार केली. हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. जर माझ्याकडून काही झालं असेल, आता मी तुझ्या घरी येणार आहे, मी तुझ्या संगती संगती करणार आहे, माझा स्वीकार कर. रोज उठल्यानंतर माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, माझा आज तू स्वीकार कर. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्याकडे मोजू नको. हे पवित्र आत्म्याने दिलेली प्रार्थना, हे मनुष्याची प्रार्थना नाही, ही देवाने दिलेली प्रार्थना, आत्म्याने केलेली प्रार्थना. तो म्हणाला की हे देवा, हे प्रभू, हे पाप त्याकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेला. माझ्या प्रियांनो, त्याच्यानंतर 8वा अध्याय येतो. 8व्या अध्यायामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, देवाची सेवा. स्तेफन वारल्यानंतर देवाची सेवा सांगा, देवाची सेवा थांबली नाही. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्ताला मेला, जीवन झाला, स्वर्गामध्ये गेला, देवाची सेवा थांबली नाही. मनुष्याचं तारण व्हावा, मनुष्य स्वर्गाचा भागी व्हावा, ही ख्रिस्ताची योजना आहे. आणि तो मरण पावल्यानंतर आपल्या पवित्र आत्म्याला त्याने पाठवलेलं आहे. आणि पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरलेले जे लोक आहेत, देवासाठी मरण पावले. स्तेफन हा पहिला माणूस, बायबलमध्ये ख्रिस्तासाठी मेलेला पहिला माणूस हा स्तेफन. आणि मी हे सांगत आहे की तो मेल्यानंतर देवाची सेवा थांबली नाही. या चर्चची सेवा थांबली नाही. सुरेश भोसले साहेब आले, देशपांडे साहेब आले, नरेश साहेब आले, प्रकाश पाळे साहेब आले, अशोक पाळे साहेब पण एक दिवस जाणार. लोक येतील आणि जातील, पण देवाची सेवा थांबणार नाही. देव आपल्या सेवेसाठी एक माणसाला पवित्र आत्म्याचा अभिषेक देऊन उभं करणार. आणि आम्ही पाहतो की फिलिप्पुस नावाचा जो माणूस आहे, तो या ठिकाणी उभा आहे. ज्यावेळेस 6वा अध्याय आणि त्यावेळेस ज्या लोकांना निवडण्यात आलं, 5वं वचन, 6वा अध्याय 5वं वचन, ही गोष्ट सर्व लोकांना बरी वाटली. नंतर विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा स्तेफन आणि फिलिप, प्रखर, निकानूर व तिमोन और पारमिना और यहूदिया नुसारी निकलाव व अत्युखियर कर या स्थानी निवडले. 7 माणसं होते आणि 7 माणसापैकी 2 माणसाचं नाव सेवेसाठी दिले गेलेले आहे. ते आहे स्तेफन आणि दुसरा आहे फिलिप्पोस. आणि ह्या 8व्या अध्यायाची जी सुरुवात आहे असं लिहिलेलं आहे, त्याच्या वधाविषयी साऊल मान्य होता. त्या ठिकाणी साऊल होता. त्या दिवसात यरूशलेमात मंडळीचा मोठा पाठलाग झाला. म्हणून प्रेषिताखेरीज ते सर्व यहुदिया शमरोन या प्रदेशात पळून गेले. पागून गेले म्हणजे पळून गेले, है ना. ज्यावेळेस त्रास झाला लोकांना आणि लोक पळून गेलेले आहेत. परंतु दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेले आहे, स्तेफनाला धार्मिक मनुष्याने नेहून पुरिले. मी मेल्यानंतर माझी काळजी कोण करल? काही चिंता नाही. देवाचे लोक आहेत. देवबाप आपल्या लोकांना ठेवलेला आहे
आणि इथं लिहिलेलं आहे की स्तेफनुसला लोकांनी नेऊन पुरलं. आणि मग 4थ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा जे लोक जे पांगून गेले ते वचनाची सुवार्ता सांगत देशातून फिरले. आणि ज्यावेळेस देवाचं वचन लोकांमध्ये गेलं त्या ठिकाणी अद्भुत काम झालेलं आहे. तेव्हा लोकसमुदाय 6वं वचन ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा समुदायाने ऐकून व फिलिप दाखवित होता ती चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. ज्यावेळेस तुमचं आणि माझं मन एक चित्त होऊन देवाच्या महिमेसाठी आम्ही एक चित्त होतो आणि देवाची महिमा करू लागतो. माझ्या प्रियांनो, अशुद्ध आत्मे आमच्यामधून निघून जातात. आणि तिथं लिहिलेलं आहे की पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने वळून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात फार आनंद झाला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुमचं आणि माझं मन एक होतं, देवाची सेवा करावी, देवाची आराधना करावी, देवाची साक्ष सांगावी, हे जर आमच्या हृदयामध्ये आहे, मग देव जादूची छडी तुमच्या आणि माझ्या हातामध्ये देतो. ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहाल, ज्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना कराल, ज्या ठिकाणी तुम्ही देवाची स्तुती कराल, त्या ठिकाणी चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. दुष्ट आत्मे पळून गेल्याशिवाय राहत नाही. आणि आम्ही पाहतो की माझ्या प्रियांनो की खूप सुंदर रीतीनं इथे लिहिलेलं आहे की त्या नगरामध्ये मोठा आनंद झाला. आम्ही देवाची स्तुती करतो आणि प्रार्थना करतो की देवा अजून तुम्हा सर्वांना मोठा आशीर्वाद द्यावा. 9व्या वचनापासून जर पुढं जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी एक शमोन जादूगार आहे. आणि तो जादूगार आपली जादू दाखवून सर्व लोकांना आपल्याकडे वळवून घेत होता. परंतु जर तुम्ही पाहिला 15वं वचन, त्याने त्यास दीर्घ काळापासून आपल्या जादूगारीने थक्क केले होते म्हणून त्याचे लक्ष त्याचकडे होते. तरी फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाम याविषयी सुवार्ता सांगत असता तेव्हा लोकांनी विश्वास धरला आणि पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. आणि शिमोनही जो जादूगार आहे स्वतः विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाच्या सहवासात राहिला. आणि जी चिन्हे व मोठी अद्भुत कृत्य घडली ती पाहून तो थक्क झाला. हालेलुया. माझ्या प्रियांनो, देवाचं कार्य जादू टोण्यापेक्षा महान आहे. काल एका ठिकाणी आम्ही गेलो होतो. त्यांची बायको आजारी आहे आणि बसून मी बोलत होतो नवऱ्या सांगते. नवरा मला सांगत होता, बाळासाहेब काय सांगू. मला सांगा काहीतरी. तो म्हणाला की माझी बायको मला म्हणते की तू माझ्यावरती जादू केलेलं आहे. आजारी आहे, तिच्या डोक्यामध्ये किडे पडले होते. तिचं ऑपरेशन करून पावडर घालून तिचे पुरे केस काढून टाकले आणि पावडर वगैरे टाकून चांगल्या प्रकारे तिला बरं केलं त्याने. आणि ती बायको नवऱ्याला म्हणत आहे, तू माझ्यावरती काय करत आहे, जादू करत आहे. नाही, माझ्या प्रियांनो, कधी कधी तुमचं आणि माझं डोकं सैतान इतकं फिरवून टाकतो, मग आम्हाला समजत नाही की आम्ही काय करावं. परंतु देवाच्या वचनामध्ये इथे लिहिलेलं आहे की हा जादूगार जो लोकांना थक करत होता, देवाची सुवार्ता ऐकून त्याने स्वतः बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. आणि त्याने बाप्तिस्मा घेऊन ह्या
नावाच्या देवाच्या सेवकासंगती तो पण जॉईन झाला. आणि जर पुढं जर आपण वाचलं तर 25व्या वचनापर्यंत हे लिहिलेलं आहे की यूहन्ना आणि पेत्रस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल, आणि त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि पवित्र आत्मा आला. आणि त्यांच्याद्वारे केले गेलेले हे जे चमत्कार आहेत ते पाहून 17वं वचन, तेव्हा त्यांनी त्याचवर आपले हात ठेवले आणि त्यास पवित्र आत्मा मिळाला. नंतर प्रेषिताचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे शिमोनाने पाहून त्यास द्रव्य देऊन म्हटले, ज्या कोणावर मी आपला हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार जे अधिकार आज जगामध्ये सगळ्यांना अधिकार पाहिजे नाही. घरामध्ये काम करणारी बाई पण आपल्या मालकावरती काय करणार आहे? अधिकार. मौलवान लोक पण नाही. आज सर्वांना अधिकार पाहिजे. आणि हा माणूस देवाचं वचन ऐकून देवाला ग्रहण करून त्याची ते म्हणतात ना, काय म्हणतात, सुंबाने काय करत होते पहिलं? लवाळ्याचं सुंब काय करत होते? सिलाबे झोपलतीस की नाही त्याच्यावर? कधी सुंबाच्या बाजावर झोपलतीस की नाही? नाही. सगळे झोपलो आम्ही. आपले आई वडील जे आहे आम्हाला सुंबाच्या बाजावर झोपवले आणि खालून का देते ते? लेकरू गरम राहा म्हणून. सुंबाबद्दल सांगितलेलं आहे, सुंब जळालं तरी त्याची त्याची जी पीळ आहे ती पीळ जात नाही म्हणतात. नाही, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये पण कधी कधी तसंच आहे. आम्ही देवाला स्वीकार केलो, परंतु ती जी पीळ आहे सुंबाची पीळ जात नाही जळाल्यानंतर पण. तसं कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही जळून सुद्धा मागच्या ज्या जीवनामध्ये आम्ही झाकून बघतो. आणि हा जो जादूगार आहे तो देवाचा स्वीकार केला, बाप्तिस्मा घेतला आणि देवाच्या लोकांसाठी राहत होता, परंतु त्याची जी पुराणी जुनी जी बुद्धी आहे ती गेलेली. तो म्हणाला की हे द्रव्य देऊन मी काय करेन? पैसे देऊन देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य घेईन. पेत्राने काय म्हटलं? वाचा, काय म्हटलं पेत्राने? 20वं वचन. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण देवाचे दान जोराने वाचा हो. देवाचे दान खूप चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे. नाही, देवाचे दान पैशाने मिळवायचा तो विचार केला, या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. आज मला आणि तुम्हाला अजून एक बार तुमच्या आणि माझ्या मनाला शोधण्याची गरज आहे. काय माझा आणि देवासंगती माझा संबंध कसा आहे? आमचं मन देवाबद्दल कसं आहे? चर्चमध्ये आल्यानंतर आम्ही सगळे देवदूत आणि बाहेर गेल्यानंतर सगळे भूत. देवाच्या मंदिरामध्ये सगळे दूत आणि बाहेर गेल्यावर सगळे
सगळ्यात जास्त पाळक म्हणतात मग, है नाही. एका पाळकाची पत्नी आराधना चालली होती म्हणा, बिचाने घेऊन आली तिथं. आणि पाळक खूप रागाला आला, बिचाना कावर घेऊन आलीच बाई. तर तिने सांगितलं की तुम्ही इथं असताना दूत दिसता आणि घरी आल्यानंतर भूत दिसता, तुम्ही इथंच राहावं मग म्हटले त्याला. जे काही लागतंय तुम्हाला, पाणी रोटी सगळं मी आणून देते, तुम्ही इथं राहाल तर कसं आहे, दूत आहे आणि घरी आल्यानंतर भूत आहे, त्याच्यामुळे घराकडे येऊ नका म्हटलं ते. नाही माझ्या प्रियांनो, काय तुमचं आणि माझं मन नीट आहे. इथं लिहिलेलं आहे, ह्या जादूगाराला त्याने सांगितलं की तुझं मन देवाबरोबर नीट नाही. जर आम्ही आराधना करत आहोत, चमत्कार बघत आहोत, पण आमचं मन जर नीट नसेल, माझ्या प्रियांनो, मग देव तुम्हाला आणि मला त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करू देणार नाही. आराधनाच्या सुरुवातीला सॉलोमनने सांगितलं की देवाचं येणं खूप जवळ आहे. आणि 22वा अध्याय प्रकाशित वाक्य, प्रेषिताचे कृत्य, प्रगटीकरण 22 अध्याय शेवटच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही 22 अध्याय काढाल, शेवटचं पुस्तक, तिथं 7वं वचन जर वाचाल, तिथं लिहिलेलं आहे, देख मैं, 7वं वचन, पहा मी लवकर येतो, संदेश वचने पाळणारा तो धन्य. देवाने म्हटलं की मी लवकर येतो, परंतु तो माणूस, तो स्त्री, तो बालक, तो तरुण धन्य आहे जो देवाच्या वचनाचं पालन करतो. दुसरं वचन तिथं लिहिलेलं आहे की 12वं वचन, पहा मी लवकर येतो, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. पहिली गोष्ट देवाने काय सांगितली, मी लवकर येत आहे. धन्य तो मनुष्य जो या नेमशास्त्राचं पालन करतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, मी लवकर येतो कारण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यासाठी माझ्याकडं वेतन आहे. आणि तिसरं वचन, 20वं वचन, या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, मी लवकर येतो. आमेन, आमेन. देव बाप लवकर येणार आहे. मग माझी आणि तुमची काय तयारी आहे? आम्ही देवाला महिमा देऊया आणि प्रार्थना करूया की देव बापा तू आमचं सहाय कर, आमचं मन तू नीट कर, आमची बुद्धी तू नीट कर, आमचं अंतःकरण तुझ्या पुढं उघडलेलं आहे. साऊल ज्यावेळेस दाऊदाचा अभिषेक करण्यासाठी गेला, देवाने सांगितलं, हे शमूएला, तू माणसाचं वरचं रूप पाहत आहेस, परंतु मी त्याचं अंतःकरण पाहत आहे. देवाचे डोळे आमच्या अंतःकरणाकडे आहे. माझ्या प्रिय, प्रार्थना करूया की देव बाप्पा तो आमचं सहाय्य कर. आमची पुराणी जी परिस्थिती आहे, पुराणं जे जीवन आहे ते बदलून टाक आणि तुझ्या महिमेसाठी आम्हाला उपयोगात आण. 1:30 वाजत आहे. प्रार्थना आम्ही करणार आहोत आणि शेवटचं गीत गात असताना देवाला दान आम्ही अर्पण देऊया, आपलं जीवन देवाला देऊया आणि प्रार्थना करू की देव बाप्पा आमचा स्वीकार कर. स्तेफन 2 प्रकारची प्रार्थना केली. पहिलं त्याने सांगितलं की हे देवा माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. आणि दुसरी प्रार्थना त्याने केली की देव बाप्पा
माझ्याबद्दल जे लोक क्रूर झालेले आहेत, दगडमार करून मला मारून टाकत आहेत, त्यांच्या पापाची क्षमादान तू कर. आत्म्याचा संदेश तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये यावा अशी प्रार्थना आम्ही देवाजवळ करूया. 136 नंबरचं गीत आहे आणि हे गीत गात असताना आम्ही देवाला दान अर्पण करूया. माग 10 पुस्तकं आम्ही उपासना संगीताचे ठेवलेले आहेत आणि हे भक्तिगीत संग्रहाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 136 आणि जे उपासना संगीत आहे त्याच्यामध्ये 5 से 6 नंबर 506 भक्तिगीत संग्रहाचं जर पुस्तक तुमच्याकडे आहे तर त्याला आम्ही 5 से 6 नंबरचं गीत, तन मन धन प्रभू तव चरणी सकल तुझे हे तुझी दिलेले अघटित तव करणे. खूप चांगलं गीत आहे. सर्वजण उभे राहूया आणि ज्यांना ज्यांना हे गीत येते ते माईकच्या जवळ या आणि मिळून गाण्याचा प्रयत्न आम्ही करूया. सेक्रेटरी साहेब या, सिलाबाई या. तुम्हा सर्वांना हे येणारं गीत आहे आणि प्रार्थना करतो देवा तुम्हा सर्वांना मोठा आशीर्वाद द्यावा आणि देवाची महिमा 36 तन मन धन प्रभू तव चरणी. 36 तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तुझे दिले से, सकल तुझे है तुझे दिले से, अघटित तव करनी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समजत से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत है, मी मम जाया कन्या सुत है, दास तुझ्या चरणाचे सारे, दास तुझ्या चरणाचे सारे, प्रिय कर तुझी धनी, तन मन धन प्रभु तव चरणी. बेत विचार ही हर मम करणे, बेत विचार ही हर मम करणे, अवलंबे छेव तव बा, अवलंबे छेवर तव बा, करितो मन धरणी.
तन मन धन प्रभु तव चरणी वाट खरे पण जीवन मम तू वाट खरे पण जीवन मम तू शरणागत मी पतित तुला गा शरणागत मी पतित तुला गा जय देव तरणी तन मन धन प्रभु तव चरणी. देवाची आम्ही स्तुती करतो. माझ्या प्रियांनो, उभे असतानाच मी प्रार्थना करूया. आणि विशेष करून आम्ही देवाची स्तुती करतो. चाय पाण्याची व्यवस्था जी बहीण वैशालीच्या द्वारे केली गेलेली आहे. तुम्ही सर्वजण येऊन इकडं भाग घेऊ शकता. आणि विशेष करून आम्ही देवाची स्तुती करतो. आमच्यामध्ये बिजलगावचे बबन, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आहे. मी विनंती करतो बबन साहेबांना समोर येऊन दानासाठी शेवटची प्रार्थना ते करतील आणि मग आम्ही आशीर्वाद घेऊन जाऊया. आम्ही देवाची स्तुती करतो कारण देवाने आम्हा सर्वांना मोठा आशीर्वाद दिलेला आहे. आणि विशेष करून शिलाबाई त्यांनी मंथली जे आहे ते 500 रुपयाचं दान दिलेलं आहे. देवा त्यांना मोठा आशीर्वाद देवो. आणि विशेष करून आम्ही देवाची स्तुती करतो. सामुएल सावलीकर, माझा जो मुलगा आहे त्याचा या आठवड्यामध्ये वाढदिवस आहे. त्याने 2000ची राशी आपल्या चेसाठी दिलेली आहे. त्या लेकराला पण देवाचा मोठा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना आम्ही देवाजवळ करत आहोत. आमचे बंधू बबन ज्या ठिकाणी आमचे बंधू ज्ञानेश्वर आणि प्रवीण राहतात त्यांच्या घराच्या जवळच ते राहतात. आणि आम्ही मागच्या आठवड्यामध्ये त्यांना भेट केली. त्यांना सांगितलं की महिन्यामधून एखाद्या वेळेस तरी येत जा. आणि त्याने आमचा मान राखला आणि प्रार्थनामध्ये ते आलेले आहेत. त्याबद्दल आम्ही देवाची स्तुती करतो. कृपा करून प्रार्थना झाल्यानंतर जे नवीन लोक येतात त्यांचं ते भेट करा, त्यांचा फोन नंबर घ्या आणि देवाची महिमा आम्ही करूया. प्रार्थना करूया. हे आकाश आणि धरतीच्या निर्माणकर्त्या देवा, तुमच्या नावाचा धन्यवाद, महिमा, गौरव देतो राजा. आज तुम्ही आम्हाला मागील दिवसापासून परमेश्वर पिताजी आत्तापर्यंत आम्हाला कसल्या प्रकारची बाधा न येता, कसल्या प्रकारची अडचणी न येता, कसल्या प्रकारची परेशानी न येता सुखरूप तुमच्या मंदिरामध्ये येण्याचा अवसर आम्हाला दिल्याबद्दल तुमच्या नावाला कोट्यानकोटी स्तोत्र, महिमा, गौरव करतो परमेश्वर पिताजी. परमेश्वर पिताजी, असा प्रसंग ज्यांना मिळालेला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा मागतो देवप्पा, त्यांनी देखील तुमच्या पवित्र मंदिरात येऊन तुमच्या नावाचे गोड वचनं ऐकून परमेश्वर पिताजी तुमच्या नावाचं मनन करावं म्हणून तुमच्या नावाला धन्यवाद, महिमा, गौरव देतो परमेश्वर पिताजी. परमेश्वर पिता, मी विशेष ह्या दानासाठी मागतो देवप्पा, ह्या दानावर तुमचा विपुलतेचा आशीर्वाद पाठवा देवप्पा. हे दान तुमच्या सेवेला खर्च व्हावं म्हणून परमेश्वर पिताजी तुम्ही सिद्ध कराल म्हणून तुमच्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर पिताजी. हे दान देण्यासाठी आमचे हात कधी पाहिजे त्या टायमाला आम्ही पुढे यावं आणि हे दान आमचं हात उजव्या हातानं न देता परमेश्वरा दोन्ही हातानं दान देण्यास आम्हाला तुम्ही सिद्ध कराल म्हणून तुमच्या चरणी हात जोडतो देवप्पा. परमेश्वरा, ह्या दानासाठी परमेश्वर पिताजी आम्ही तुमच्या चरणी समर्पित करत असताना देवप्पा, ह्या दानाचा उपयोग तुमच्या सेवेला व्हावा म्हणून तुमच्या चरणी हात जोडतो देवप्पा. परमेश्वर पिताजी, ह्या दानाला तुमच्या पवित्र आशीर्वादाने भरून काढा देवप्पा. असंच आता परमेश्वर पिताजी आम्ही थोडं दिलं असेल परमेश्वरा, ते तुम्हाला माहीत आहे, तरी देवप्पा आम्ही पुढे अधिक देण्यास आमच्यामध्ये सामर्थ्य द्याल म्हणून तुमच्या चरणी हात जोडतो देवप्पा. परमेश्वरा, इथं आलेल्या प्रत्येकावर तुमचा विपुलतेचा आशीर्वाद पाठवाल म्हणून तुमच्या चरणी हात जोडतो देवप्पा. परमेश्वरा, इथून जात असताना देखील परमेश्वर पिताजी यांच्या संगती राहा आणि त्यांना प्रत्येकाला त्यांच्या घरामध्ये शांती, समाधान, बरकत द्याल म्हणून तुमच्या चरणी हात जोडतो देवप्पा. पुन्हा एकदा मागतो देवप्पा, ह्या दानाला तुमच्या पवित्र सेवेला अधिक खर्च करून सदा तुमच्या नावाची स्तुती, महिमा, गौरव व्हावी म्हणून स्वर्गीय जीवनदाता परमेश्वर येशू ख्रिस्त त्यांच्या गोड पवित्र नावात ही प्रार्थना करतो म्हणून तुम्ही ऐका देवप्पा. आमेन. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांच्या संगते, जे येऊ शकले नाहीत प्रभू, अशा तुझ्या प्रिय लेकरांच्या संगते तुझा आशीर्वाद आज उद्या आणि सर्व काळपर्यंत असू दे. आमेन. आमेन. Oh